ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया सतत दरवाजा ठोठावत म्हणते, प्लीज दरवाजा उघडा. तुम्हाला जरी दया नाही आली तरी अश्विनला नक्कीच येईल. अश्विनच माझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि माझंही प्लीज दार उघडा ना. तर आता प्रतापराव म्हणू लागतात, खरं तर या सगळ्यामध्ये हिचीच चूक आहे, परंतु सगळ्यात मोठी चूक आपली आहे असं समजायचं आणि आता पुढे जायचं तरी सुद्धा प्रिया काही दरवाजा वाजवायची थांबत नाही. प्रिया सत म्हणते, अस्मिता अगं प्लीज तू तरी दरवाजा उघड ना प्लीज, माझ्यावर दया दया कर अस्मिता, तू तर इतकी कठोर नको ना होऊस. असं म्हणत आता प्रिया पुन्हा पुन्हा घरातील सर्वांना हाका मारण्याचा प्रयत्न करत असते. तर आता अर्जुन म्हणू लागतो, ही काय रात्रभर अशीच ओरडत बसणार आहे का. तर अस्मिता म्हणते, हिच्या तर आवाजाने माझं डोक उठायला लागलंय आणि आता बाळ नको उठायला म्हणजे झालं. तर आता प्रिया काही हाका मारायची थांबत नाही आणि आता मात्र सायलीला खूप राग आलेला असतो. आता सायली दरवाजा उघडताच प्रिया म्हणते, थँक यू सो मच सायली, नशीब तू दरवाजा उघडलं. असं म्हणत आता प्रिया आत मध्ये पाऊल टाकणार तर सायली म्हणते, थांब, आत मध्ये पाऊल टाकायचं नाही, कारण मी तुला घरात घेण्यासाठी दरवाजा उघडलाच नाही तर तुला घराबाहेर काढल्यानंतर आम्ही किती सुखात आहोत हे पाहण्यासाठी मी दरवाजा उघडला आहे. आणि आता एक काम करायचं, एक पाऊल सुद्धा आत टाकायचं नाही. जर पाऊल आत टाकलं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तुझी आता जी अवस्था आहे त्यापेक्षाही भयंकर अवस्था होईल. असं म्हणत सायली तिथून निघून जाते. प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता सायली घरातील सर्वांना जेवण वाढते. अर्जुन जेवायला सुरुवात करतो आणि म्हणतो, बायको आजची भाजी खरंच खूप छान झाली आहे, खूपच मस्त, तू सुद्धा जेवायला बस ना. सायली म्हणते, नाही नको, तुम्ही जेवून घ्या, त्यानंतर मी जेवेन. आता अर्जुन इथे प्रियाकडे पाहतो आणि सायलीला म्हणतो, बायको अगं फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे ना. तर सायली म्हणते, हो आहे. अर्जुन म्हणतो, डॅड कसं आहे ना, एवढं छान जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम तर झालंच पाहिजे. असं म्हणत आता सर्वच जण आनंदात असतात आणि आता हे पाहून मात्र प्रियाचा जळफळाट होत असतो ना. प्रियाला जेवण मिळत असतं ना आईस्क्रीम. आता प्रिया मनाशीच म्हणते, यांना जेवताना पाहून माझी भूक तर अजून वाढली आहे. किती निर्दयी माणसं असतील ही, एवढं निर्दयी पण कसं कोण असू शकतं. हेरवी तर गोरगरिबांना जेवण देत असतात, एवढ्या पंक्ती उठवत असतात आणि स्वतःच्या सुनेला 2 घास जेवणही देता येत नाही. आता कल्पनाताई जेवत नसतात ना, अस्मिताना, प्रतापराव सर्वजण शांत असतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं. तर आता अर्जुन म्हणतो, मम्मा अगं जेवू ना, काय झालंय. तर कल्पनाताई म्हणतात, नाही नको, मला खरंच भूक नाहीये. तर सायली म्हणते, आई बाबांना जेवण जाणार तरी कसं, कारण अश्विन भाऊजी अजून जेवलेच नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अश्विन खूप हळवा मुलगा आहे, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तो खूप मनाला लावून घेतो आणि आता तर त्याच्यावर दुःखाचा डोंगर पडला आहे. एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर तो या सगळ्यातून कसा सावरेल. प्रतापराव म्हणतात, कल्पना जा तू तरी जाऊन बघ अश्विन जेवायला येतो का. कल्पना ताई म्हणतात, अहो मी विचारलं नसेल असं तुम्हाला वाटते का. अहो कितीतरी वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, त्याला म्हटलं जेवायला बाहेर चल, पण तो ऐकायलाच तयार नाही, तो समजून घ्यायलाच तयार नाहीये. मी त्याला असंही म्हटलं की मी तुझ्या रूममध्ये ताट घेऊन येते, तू इथे जेव, तरी सुद्धा तो नको म्हणाला. काय करावं काहीच कळत नाही. तर आता प्रिया मनाशीच म्हणते, आणि ही माणस सुखात असल्याचं दाखवणार आहेत. आता तर हाच मुद्दा उचलून धरावा लागेल. एकदा का अश्विनचा मुद्दा मी उचलून धरला की बरोबर मला या घरात पाऊल टाकता येईल. आता सायली, कल्पना, तेघेने प्रतापरावांना म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी अश्विन भाऊजींना जेवायला घेऊन येते. तर त्याचवेळी प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणते, अश्विन जेवायला नाही येणार, अश्विन माझ्याशिवाय नाही जेवणार. तुम्ही त्याला कितीही भडकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचं माझ यावर चिवापाड प्रेम आहे आणि म्हणूनच तर तो जेवायला येत नाहीये. तुम्ही जे काही मला त्रास देताय, मला छळताय, या सगळ्याचा त्याला त्रास होतोय.
आणि त्याला होणारा त्रास मी नाही पाहू शकत. आज तुम्ही अश्विनला त्रास देताय आणि म्हणूनच तो जेवायला येत नाहीये. तो तुमच्या कुठल्याच आनंदात सहभागी होणार नाही. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप राग येतो. अर्जुन उठून उभा राहणार पण त्याच वेळी सायरी त्याला थांबवते आणि म्हणू लागते, दुर्लक्ष करा तिच्याकडे. आता तिचा आपल्या आयुष्यात काहीच संबंध नाहीये हे तिलाही कळू देत. तर अर्जुन म्हणतो, डॅड तुम्ही काळजी करू नका, मी अश्विनीशी बोलतो आणि त्याला जेवणासाठी घेऊन येतो. प्रतापराव म्हणतात, जा तुझं तरी ऐकतोय का बघ. तर आता अर्जुन म्हणतो, मला त्यालाच कसं समजवायचं हे माहीत आहे, त्यामुळे नका काळजी करू. तर विमलताई म्हणू लागतात, अर्जुन दादा मी अश्विन दादांसाठी थोडा वरण भात देऊ का. तर अर्जुन म्हणतो, नाही ते नको देऊ, मी बघतो, कारण मला माहीत आहे त्याला कसं समजवायचं आणि मला माहीत आहे त्याला काय होतं. अस्मिता म्हणते, अर्जुन अरे तू नको जाऊस, तो उगाच चिडचिड करेल. अर्जुन म्हणतो, थांबा मी आलोच. असं म्हणत अर्जुन किचनमध्ये जातो. काकडी, टोमॅटो, गाजर सगळं काही कट करतो आणि त्यानंतर छान असं सँडविच म्हणत त्यावर टोमॅटो केचपने स्माइली काढत अर्जुन म्हणू लागतो, थांबा मी आलोच. तर कल्पनाताई अर्जुनला विचारतात, अर्जुन अश्विन हे नक्की खाईल ना रे. तर अर्जुन म्हणतो, हो तो खाईल, पण आणि बाहेर पण येईल, नका काळजी करू. सायली कल्पनाताई आणि प्रतापरावांना म्हणते, आता तर काही काळजी करायचं कारणच नाही, कारण अश्विन भाऊजी यांचा शब्द खाली पडू देणार नाही, त्यामुळे ते सँडविच खातीलही आणि बाहेर येतील. असं म्हणत आता सर्वच जण अश्विनच्या येण्याची वाट पाहत असतात. तर प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन माझ्याशिवाय जेवणारच नाही, मला आत येऊ द्या प्लीज, कारण मी जर तिथे आले तर अश्विन 2 घास खाऊ शकतो, मला प्लीज त्याला समजावू द्या, मी त्याला समजावू शकते. अर्जुन नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाच्या अशा वागण्यामुळे अश्विनला खूप त्रास होत असतो. बिचारा रूमच्या एका कोपऱ्यात बसलेला असतो आणि ज्यावेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो त्यावेळी अर्जुन दरवाजा बंद करतो. तर अश्विन म्हणतो, दादा प्लीज मला थोडा वेळ एकटा राहू देत. अर्जुन म्हणतो, अश्विन बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. असं म्हणत त्याच्या समोर सँडविच प्लेट ठरतो. तर अश्विन म्हणतो, नाही दादा मला नकोय आता काही. अर्जुन म्हणतो, अरे मी बनवल्या तुझं फेवरेट सँडविच, तेही एक्स्ट्रा बटर टाकून, तुला आवडतं ना. मग तर अश्विन म्हणतो, पण आता मला नको आहे, आता नाही जाणार ते आता मात्र. अर्जुन तिथे बस. अश्विनला समजावत म्हणतो, अश्विन तुला आठवतं मी ज्यावेळी यूएसला जाणार होतो, म्हणजे जवळजवळ 1 महिना बाकी होता, त्यावेळी सुद्धा तू असाच बसला होतास. मी यूएसला जाणार होतो, तुझ्यापासून दूर जाणार होतो आणि म्हणूनच तुला माझा राग आला होता. शिवाय तुला डॅड सुद्धा ओरडले होते आणि त्यावेळी तू असाच रुसून चिडून इथे बसला होतास, एक अगदी असा बसला होतास आणि त्यावेळी सुद्धा मी तुझ्यासाठी असंच सँडविच घेऊन आले होते, असंच सँडविच आणलं होतं, तुझं आवडत सँडविच एक्स्ट्रा बटर टाकलेलं. त्यावेळी मात्र अश्विन तू मला घट्ट मिठी मारली होतीस, तुझं मन मोकळं केलं होतं आणि मला म्हणाला होतास, दादा प्लीज मला सोडून जाऊ नकोस ना रे, मी इथे एकटा पडेन. आणि त्यावेळी मात्र तुझ्या मनातल्या भावना तुला व्यक्तही करता येत नव्हत्या. त्यावेळी तुला काय बोलावं काहीच कळत नव्हतं, पण खूप रडलास, अगदी मन मोकळेपणाने रडत होतास. आणि त्यावेळी मात्र मी तुझी समजूत काढली, तुला समजावलं, मी कायमच्या जात नाहीये, मी लवकरच परत येईन, मी फक्त शिक्षणासाठी जातोय, आपण दोघेही शिकलो तर मॉम आणि डॅड खूप खुश होतील. त्यांच्या चर्चवरचा आनंद पाहण्यासाठी आपल्याला खूप शिक्षण घ्यायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे. आणि त्यावेळी कुठे तू समजून घेतलं आणि त्यावेळी मी तुला म्हणालो की आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे, त्यावेळी तू मला काय म्हणालास, मी तर डॉक्टर होणार माझा ठरला आहे आणि तू पण इंजिनियर व्हायचं आहे. तेव्हा मी तुला म्हणालो मला इंजिनियर नाही तर लॉयर व्हायचं आहे. आणि त्यावेळी अश्विन तू रडत रडत काय म्हणालास माहिती आहे, म्हणजे दादा तू लॉयर झालास आणि मी डॉक्टर झाल्यानंतर तू काळा कोट आणि मी पांढरा कोट घालून असणार, पण अश्विन तशी मिठी
तू आता मला नाही मारलीस अश्विन, एकदा मला मिठी मार ना. तुझी होणारी घुसमट मला सांग ना, मी तुझ्यासोबत आहे ना. स्वतःला एकट समजू नकोस, मी समजू शकतो की तुझ्या बाबतीत नक्की काय घडलंय. असं म्हणत आता अर्जुनलाही खूप वाईट वाटत असतं. त्याच्याही डोळ्यात अश्रू असतात. तर दुसरीकडे सर्वच जण अश्विनची वाट पाहत असतात. तर प्रिया म्हणते, त्याची वाट पाहून काही होणार नाही, तो नाही येणार. तुम्ही जोपर्यंत मला घरात घेत नाही तोपर्यंत तो इथे येणार नाही, कारण तुम्ही मला छळताय हे त्याला दिसतं. तुम्ही सर्वजण मला आणि त्याला वेगळं का करताय. मान्य आहे, अश्विन माझ्यावर चिडला होता, मान्य आहे. तो माझ्यावर रागवला आहे, माझ्यावर भडकला, परंतु तो जास्त काळ माझ्यावर रागवू शकत नाही. आता त्याचा राग शांतही झाला असेल. आता जर मी त्याच्याशी बोलायला गेले तर तो नक्कीच माझ्याशी नीट बोलेल. तेव्हा ना त्याला जाणवलंही असेल की तो माझी साथ कधीच सोडू शकत नाही आणि म्हणूनच तो बाहेर येत नसेल. तर प्रतापराव म्हणतात, काय करावं काहीच कळत नाही हिच्याकडे, तर दुर्लक्षही करता येत नाहीये. तन्वी गप्पा बस, आता उगाच काहीतरी बडबडात बसू नकोस. आमचा मुलगा इतकाही मूर्ख नाहीये की तुझी सत्य बाजू कळाल्यानंतर आणि तुझं घे खोट कारस्थानी रूप कळाल्यानंतर तो तुझी बाजू घेईल, तुझी साथ देईल. इतका पण आमचा मुलगा भोळा नाहीये. तर प्रिया म्हणू लागते, बाबा तुम्ही बघाच, अश्विन बाहेर येईल आणि मला म्हणेल चल, आणि अगदी मानाने तो मला घरात घेऊन येईल. आम्ही तुमच्या समोर तुमच्या सोबत जेवायला बसू. जेवलो तर दोघेही एकत्रच जेवू, नाही तर दोघेही उपाशी राहू. आता प्रियाच्या बोलण्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. सर्वजण अश्विनची वाट पाहत असतात. सायली मनाशीच म्हणते, बाहेर या अश्विन भाऊजी, आणि या प्रियाच्या समोरच ही तिला चेवून दाखवा, म्हणजे तिला कळेल की यावेळी तुम्ही तिला माफ करणार नाहीत. तिच्या या गुन्ह्याला तुम्ही तिला कधीच माफ करणार नाही. तर दुसरीकडे मात्र अश्विन खूप रडत असतो. त्याचे अश्रू अनावर होतात. त्याला हे सगळं असहाय्य होत असतं. अर्जुन म्हणू लागतो, कळते, मी सगळं काही समजू शकतो अश्विन, पण तू असा शांत राहू नकोस. आज तुझ्या बाबतीत जे काही घडलंय ते खरं तर कोणाच्याच बाबतीत घडू नये असं मला वाटते. पण अश्विन प्लीज काहीतरी बोलणार आहे, असं गप्प नको रे राहूस. अरे तू असं शांत राहून रडणं हे मलाही सहन होत नाहीये आता मात्र. अश्विन लगेच अर्जुनला खट्ट मिठी मारतो आणि आपल्या भावना व्यक्त करत म्हणतो, दादा खरंच मला माफ कर. सॉरी दादा, खरंच मी चुकलो. या तन्वीवर विश्वास ठेवून मी तुझ्यासोबत आणि सायली वहिनीसोबत खरंच खूप चुकीचं वागलो. सॉरी दादा, खरंच अगदी मनापासून मी माफी मागतोय. यात नवीची बाजू घेत मी तुम्हा सगळ्यांशी भांडत राहिलो. ती मुलगी माझ्याशी खोट बोलते हे मला जाणवत होतं, पण तरी सुद्धा मला असं वाटत होतं की माझं तिच्यावर प्रेम आहे. ती माझा विश्वासघात कधी करणार नाही, पण त्या मुलीने शेवटी माझा विश्वासघात केला. ती एवढा मोठा विश्वासघात करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं दादा. ती मला एवढा मोठा धोका देईल असा मी कधीच विचार केला नव्हता दादा, सॉरी. तर अर्जुन म्हणतो, अश्विन या सगळ्यात काही चूक नाही. तुझं प्रेम होतं तिच्यावर, तुझा श्वास होतं, पण काय करणार, ती मुलगी चुकीची होती. तू चुकीचा नाही आहेस. तू स्वतःला या सगळ्यामध्ये उडावून घेऊ नकोस आणि स्वतःला इतका त्रास करून अजिबात घेऊ नकोस. त्या मुलीने तुझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला आणि म्हणूनच तिने तुझा विश्वासघात केलाय. पण तू या सगळ्या गोष्टींचा विचार नको करूस. असं म्हणत अर्जुन अश्विनला सावरतो. त्याचे रूप पुसतो. अर्जुन अश्विनला समजावत म्हणतो, अश्विन आता तुला सत्य कळालंय ना, तिचा खरा चेहरा तुला कळालाय ना, मग आता तुला तुझे अश्रू थांबवायचे आहेत. तुला रडून नाही चालणार, कारण तुला तुझं करिअर सांभाळायचं आहे. त्या मुलीमुळे तुला तुझं करिअर बर्बाद होऊ मी देणार नाही. त्यामुळे अश्विन आता अश्रू पुसायचे. चल अस्मिताई आणि घरातील सर्वजण तुझी वाट पाहतायत. मॉम डॅड सगळ्यांनाच तुझी काळजी वाटते. चल, असं म्हणत आता अर्जुन अश्विनचा हात धरत अश्विनला म्हणतो, अगोदर हे थोडंसं खाऊन घे. आता अर्जुन स्वतःच्या हातानेच
त्याने बनवलेल सँडविच अश्विनला खाऊ घालत असतो, अर्जुनलाही. अश्रू अनावर होतात. भावाची ती अवस्था त्यालाही पाहवत नसते. एक भाऊ म्हणून त्यालाही हे खूप त्रासदायक जात असतं. आता त्याला हसवण्यासाठी अर्जुन म्हणतो, अश्विन तू खरंच डॉक्टर आहेस ना? तर अश्विन म्हणतो, हो. अर्जुन म्हणतो, खरंच डॉक्टर आहेस? मग एक्स्ट्रा बटर लावलेलं तू कसं काय सँडविच खातोयस? याने कोलेस्ट्रॉल वाढू शकतात, कळतं ना तुला? तर अश्विन अर्जुनला म्हणतो, डॉक्टरच्या जागी भाऊ भावाच्या जागी. आणि हे सँडविच माझ्या भावाने बनवलं आहे, थोडं चांगलं झालं नाहीये पण ढकलतोय असं म्हणत आता अश्विनही अर्जुनला हसवण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन अश्विनला म्हणतो, डॅड मॉम अस्मिते सगळेजण खूप टेन्शनमध्ये आहेत, त्यामुळे चल आता. मात्र अश्विन शांत होतो. तो विचार करू लागतो. तर दुसरीकडे सर्वच जण अश्विनची वाट पाहत असतात. परंतु अजूनपर्यंत अश्विन आल्यामुळे सायली कल्पनात ताईंना म्हणते, आई मी अश्विन भाऊजींच्या रूममध्ये जाऊन येऊ का? मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू का? कल्पन ताई म्हणतात, बघ तू तरी जाऊन बघ अश्विन येतो का? तर आता प्रिया नाटक करत म्हणते, कशाला उगाची सगळी काही नाटक करताय? अश्विन येणार नाही. कशाला उगाच खोटी आशा धरून बसलाय? अश्विन जर बाहेर आला ना तर तो फक्त माझ्यासाठी येईल, माझ्या प्रेमासाठी, माझी काळजी म्हणून येईल. माझी ओढ वाटते त्याला म्हणून तो बाहेर येईल. सायली तूच समजाव ना सगळ्यांना, अश्विनचं माझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही. तर त्याचवेळी धमाकेदार अश्विनची एंट्री होते आणि अश्विन आता प्रियाला सडेतोड उत्तर देत म्हणतो, हा तुझा गैरसमज आहे तन्वी. प्रिया म्हणते, अश्विन आता घरातील सर्वच जण खुश होतात. तर आता अश्विन म्हणतो, हो मीच. अश्विन माझं तुझ्यावर प्रेम होतं तन्वी, प्रेम होतं अगदी मनापासून आणि वेड्यासारखं प्रेम होतं. इतकं प्रेम होतं की कधीच मी कोणाचं काहीच ऐकून घेतलं नाही, कारण तुझ्या प्रेमात मी वेडा झालो होतो. वेळेवेळी मला सायली, अर्जुन, मॉम, डॅड, अस्मिताई सर्वच जण समजवण्याचा प्रयत्न करत होते. तुझ्यावर मी आंधळा विश्वास ठेवला होता. तुझ्या प्रेमाची जी पट्टी बांध आणली होती ती सोडण्याचा सर्वजण प्रयत्न करत होते, पण नाही ना. माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास होता, पण नाही. तो होता, आता नाही. कारण तू जो माझ्या पाठीत खंजीर खुपसलायस ना, ती जखम कधीच भरून निघणार नाही. त्याच्यावर कुठलंच औषध नाहीये. त्यामुळे आता माझ्या मनात तुझं जे स्थान होतं, जे प्रेम होतं, ते आता नाहीये आणि ते स्थान तुला यापुढे कधीच मिळणार नाही आता. अश्विनचे हे शब्द ऐकल्यानंतर तर घरातील सर्वजण खुश होतात. मात्र प्रियाला धक्काच बसतो. प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आतापर्यंत ज्याच्या आधारावर प्रिया सुवेदारांच्या घरात राज्य करत होती, तो आधारच आता प्रियापासून दुरावलेला असतो आणि आता मात्र प्रिया एकटी पडलेली असते. दुसरीकडे पाहायला मिळतं, इथे जेलमध्ये आता सर्वच जण जेवत असतात. तर त्याचवेळी आता नागराज स्वतःसाठी जेवण घेऊन येतो, परंतु त्यावेळी तिथे असणारा एक कैदी आता नागराजच्या ताटातील चपाती घेतो. तर आता नागराज त्याला म्हणतो, चपाती खाली ठेव, परंतु तो काही खाली ठेवत नसतो. नागराज त्याच्यावर चिडतो आणि म्हणू लागतो, सांगितलं ना चपाती खाली ठेव. तर तो म्हणतो, नाही देणार आणि ठेवणारही नाही. तू काय स्वतःला राजा समजतोस का? एकदा नाही तर 10 वेळा तुझ्या ताटात हात घालेन आणि मला जे हवं ते मी घेईन. तर आता नागराज त्याला म्हणतो, माझा नाद करायचा नाही. आता तो कैदी नागराजवर चिडतो आणि त्याची कॉलर पकडत म्हणतो, ए जास्त माज आलाय का तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, 7 मर्डर करून मी आत आलो आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आणि तुझा 8वा मर्डर करायला मला वेळ लागणार नाही. आता नागराज हे सगळं काही हलक्यात घेतो आणि त्याला बाजूला करत म्हणतो, जा रे तू, असं म्हणत नागराज पुढे पाऊल टाकणार, परंतु त्याचवेळी तो आपल्या हातातील ताट बाजूला करतो आणि तो कैदी नागराजचा गळा पकडत म्हणतो, आता तर मी तुला संपवणारच. आता मात्र नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता लगेच महिप्त शिकलेना आवाज देत म्हणतो, महिप्त, अरे मला वाचव ना. अरे हा काय करतोय बघ तरी. अरे हा माझा जीव घेईल.
ह्याला दाखवून दे, उठ आणि दाखव की आपण दोघे एकत्र असलो तर काय करू शकतो. परंतु महिपा शिकरे काही जेवणाच्या ताटावरून उठत नाहीत. ते शांतपणे आपलं जेवण जेवत असतात. आता महिप शिकरेना नागराज सतत हाक मारत असतो, नागराज म्हणू लागतो, महिप तरी माझा जीव जाईल. परंतु महिप्त शिकरे काही आपल्या ताटावरून जेवणावरून उठत नाही. तर तो कैदी नागराजला म्हणतो, कोण महिप्त? मी कुठल्या महिप्तला वगैरे ओळखत नाही. आता महिप्त शिकरे नागराजला म्हणतात, नागराज शेठ, अहो कशाला उगाच भांडण करताय? तुम्हाला चपातीच हवी आहे ना, मग ती माझ्या ताटातली घ्या, उगाच कशाला वाद वाढवताय, सोडा ना तो विषय. असं म्हणत महिप शिकरे अगदी चांगुलपणाचा नाटक करायला सुरुवात करतात. नागराज राज महिपा शिकरेना म्हणतो, अरे हा मला मारतोय, माझ्यावर हात उगाय तरी सुद्धा तू काहीच करू शकत नाहीयस, अरे उठ ना. परंतु महिपा शिकरे काही उठत नाहीत. आणि आता मात्र हे सगळं दृश्य पाहून त्या कैद्याला खूप हसायला येत असतं. तो मोठमोठ्याने हसतच म्हणतो, काय झालं? कोण आलं का तुझ्या मदतीला? परंतु ना महिप्त शिकरे नागराजला सोडवण्यासाठी पुढे जात किंवा दुसरे कुठलेही कैदी. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाच्या कुठल्याही नाटकाला ना सुभेदार बोलत. आणि आता अश्विन, कारण अश्विनलाही प्रियाचा खरा चेहरा कळलेला असतो, त्यामुळे प्रियाच्या कुठल्याच बोलण्यावर अश्विन विश्वास ठेवत नाही. आणि आता मात्र कल्पनाताई अश्विनला म्हणतात, अश्विन ये जेवायला. आता अर्जुन अश्विनला जेवणासाठी घेऊन जातो. इथे मात्र प्रियाचा चांगला चळफळाट होत असतो. कल्पनाताई अश्विनला जवळ घेतात, त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात, त्याला शांत करतात. आम्ही तुझ्या सोबत आहोत याची जाणीव करून देतात. त्यावेळी अश्विन आपला मम्मा डॅडकडे पाहतो आणि म्हणू लागतो, मम्मा डॅड, अस्मिताई खरंच सॉरी, माझी खूप मोठी चूक झाली, अगदी मनापासून सॉरी. आईवडील आपल्या मुलांच्या भल्यासाठीच सांगतात, हे मला त्यावेळी कळायला हवं होतं, याची जाणीव मला व्हायला हवी होती, परंतु त्यावेळी मात्र मला काहीच कळालं नाही. अस्मिताईला तर तन्वीच्या वागण्याचा अनुभव होता आणि म्हणूनच ती वेळोवेळी मला समजावण्याचा, या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. पण मी नाही समजू शकलो. या सगळ्यातून मीही शहाणा झालो नाही. पण नाही, आता मला ही चूक सुधारायची आहे. त्यामुळे मी आता तुम्हा सगळ्यांना प्रॉमिस करतो की यापुढे माझ्यातून अशी कोणतीही चूक होणार नाही. अगदी तन्वी माझ्या हातापाय पडली 1000 वेळा जरी तिने माझी माफी मागितली तरी सुद्धा मी तिला माफ करणार नाही. आता हे ऐकल्यानंतर प्रियाचे प्रयत्न मात्र वाया गेलेले असतात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अजूनपर्यंत त्या कैदीने नागराजला काही सोडलेलं नसतं. नागराजची मान आवळत तू म्हणू लागतो, काय म्हणालास तू? तुम्ही दोघे एकत्र आलात तर काय होऊ शकतं हे दाखवून दे. एक गोष्ट लक्षात ठेव, मी जरी तुझ्या कमरेत लाथ घातली तरी सुद्धा हा तुझा मित्र काही करू शकणार नाही. माझं आता नागराज महिप्त शिकरेना आवाज देत म्हणतोय, महिप्त तुला ऐकू येत नाहीये का? हा काय बोलतोय? उठ ना आणि याला धडा शिकव ना. परंतु महिप्त शिकरे काही जाग्यावरून हलत नाहीत. आता तो कैदी नागराजला सोडतो आणि त्यानंतर महिप्त शिकच्या समोर येत म्हणतो, बघू तुझा हा मित्र आता माझं काय वाकड करतो. असं म्हणत तो कैदी आता महिप्त शिकरेच्या सणसणीत कानाखाली मारतो. परंतु तरीसुद्धा महिप्त शिखरे काहीच प्रतिसाद देत नाहीत, काहीच प्रतिउत्तर देत नाहीत. हे पाहून मात्र त्याला जोरजोराने हसायला येत असतं. आता तिथे असणारे सर्वच कैदी मोठमोठ्याने हसू लागतात आणि आता हे पाहून नागराजला मात्र धक्काच बसतो. आता नागराज तिथे महिप्त शिखरांकडे पाहत असतो. तोपर्यंत तो कैदी नागराजच्या ताटातील चपात्याही घेऊन जातो. आता महिप्त शिखरे उठतात आणि त्या कैद्याच्या समोर जाऊन उभे राहतात. त्यावेळी मात्र नागराजला मोठमोठ्याने हसायला येऊ लागतं. नागराज म्हणू लागतो, आता बघ तुझी काय अवस्था होते. परंतु घडत काही भलतंच. महिप्त शिखरे आता त्याला न मारता अगदी समजावून सांगत म्हणतात, भांडण तंटा करून काही नाही होत रे दादा. अरे हे वाद करण्यापेक्षा शांतपणे
एकमेकांसोबत मैत्री करूयात ना. आणि हो मारून जर समाधान झालं नसेल तर तुमच्या दुसऱ्या कानाखाली मार असं म्हणत महिपा शिकरे आता स्वतःला मारायला सांगतात आणि त्याच्या समोर हात जोडतात. हे पाहून मात्र नागराजला धक्काच बसतो. तर महिपा शिकरे पुढे त्या कैद्याला म्हणतात, मला शांतपणे जेवू द्या आणि तुम्ही पण शांतपणे जेवा असं म्हणतात. आता सर्वच कैदी हसू लागतात. तर त्याच वेळी त्या ठिकाणी हौलदार साहेब आलेले असतात. ते ओरडतात आणि विचारतात, काय चाललंय? तुमचं काय आरडाओरडा करतायत? चला सगळ्यांनी आपापल्या जागेवर जाऊन बसा. चला. आता सर्वच कैदी आपापल्या जागेवर जाऊन बसतात. आता हवालदार साहेब तिथून निघून जातात. परंतु नागराजला मात्र काहीच कळालेलं नसतं. नागराज मनासेच विचार करत म्हणतो, नक्की आता काय घडलंय? या कायद्याने महिपच्या कानाखाली मारलं आणि महिप तर काहीच करू शकला नाही. उलट त्याला जाऊन म्हणतोय की समाधान झालं नसेल तर अजून मार. नक्की काय चाललंय हे आता मात्र महिप शिकच्या डोक्यात काय चाललंय हे मात्र नागराजला त्याचा ठाव ठिकाणही लागत नसतं आणि ना काही कळत असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अश्विनला समजावत म्हणते, अश्विन भाऊजी, तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण या घरातील सगळ्यांची हीच इच्छा आहे की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नये. या सगळ्यातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडावं. तर सर्वच जण म्हणतात की हो अश्विन, या सगळ्यातून तू आता बाहेर पडावस. तर आता अश्विन सायलीला म्हणतो, सायली वहिनी, अगं मी तर तुझ्याशी सगळ्यात वाईट वागलो वहिनी. अगं मी आता कुठल्या तोंडाने तुझी माफी मागू? मला खरंच काही कळत नाहीये. या तन्वीच्या नादी लागलो, तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिच्यावर जीवापाड प्रेम होतं आणि म्हणूनच तिच्या बोलण्यात येऊन मी तुझ्याशी कसा वागलोय हे मला चांगलं आठवते. मला माहीत आहे मी तुझ्याशी खूप वाईट वागलो आहे आणि हे मी कधीच विसरू शकणार नाही. मला कळत नाहीये की मी केवढी मोठी चूक केली आहे. या तन्वीवर विश्वास ठेवून मी तुला नको नको ते बोललो. दरवर्षी दिवाळीत भाऊ विजला तू मला ओवाळत होतीस, रक्षाबंधनला राखी बांधत होतीस, परंतु या मुलीमुळे मी ते सगळं काही बंद केलं आणि या सगळ्या गोष्टींचा मला आता खरंच पश्चाताप होतोय. मी नेहमीच तुम्हा दोघांचा खूप रागराग केला. असं म्हणायचो की तुम्हाला माझं भलं पाहवत नाही, पण आज तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही फक्त माझ्या भल्याचा विचार केलात. खरंच सॉरी असं म्हणत अश्विन हात जोडतो आणि सायली अर्जुनला म्हणतो, खरंच तुम्ही दोघांनी मला माफ करा. आता अश्विन खूप रडत असतो आणि सायली अर्जुन आणि घरातील सर्वांचीच माफी मागत असतो. तर सायली अश्विनचे हात धरत म्हणते, अश्विन भाऊजी, माफी वगैरे मागायची काहीच गरज नाहीये हो. तुम्ही माझ्यावर भावासारखं प्रेम करताना मग भावाला जेवढा प्रेम करण्याचा अधिकार असतो तेवढाच ओरडण्याचा रागवण्याचाही अधिकार असतो. त्यामुळे तुमच्या बोलण्याचं खरंच मला कधीच काहीच वाईट वाटलं नाही. आणि अश्विन भाऊजी, या सगळ्यामध्ये तुमची काय चूक आहे सांगा ना मला. अहो प्रिया ज्यावेळी एखाद्याला जाळ्यात ओढते, एखाद्याला तिला फसवायचं असतं, त्यावेळी ती किती गोड बोलते हे मला चांगलंच माहीत आहे. मी तिला ओळख. तर अर्जुन अश्विनला हाणतो, अश्विन तू तुझ्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम केलं. नवरा असण्याचं कर्तव्य तू पूर्ण करत होतास, पण त्या सगळ्या गोष्टींची या तुझ्या बायकोला जर कदरच नसेल तर मग या सगळ्यामध्ये तुझी काय चूक आहे? नाही अश्विन, या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही. अश्विन अर्जुनला म्हणतो, मी तुझा धाकटा भाऊ असून मी तुझा कधी आदर केला नाही आणि तू मात्र मला या सगळ्यातून सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहील. माझा मूर्खपणा कधीच तू मनाला लावून घेतला नाहीस किंवा कधीच माझा रागराग केला नाहीस. दादा खरंच थँक यू सो मच. तर अर्जुन अश्विनला म्हणतो, तुला आता सगळं काही सत्य कळालंय ना, मग आता तू एवढा वीक होऊ नकोस. त्या मुलीमुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर प्रतापराव म्हणतात, ती मुलगी अजूनही दाराबाहेर उभी आहे. ती घरात पाऊल टाकण्याचा प्रयत्न करते आणि तू सर तुझ्या आयुष्यात परत तिला जागा दिलीस तर मग मात्र आम्ही काहीच करू शकणार नाही. आता हे ऐकल्यानंतर अश्विन आपल्याला घरात घेईल
या आशेवर प्रिया हात सोडते, परंतु अश्विन प्रतापरावांना म्हणतो, डॅड, ही भीती तुमच्या मनातून आता कायमची काढून टाका, कारण आता तसं काहीच होणार नाही. अश्विन प्रियाकडे पाहतो आणि ठणकावून म्हणतो की एक वेळ तुम्ही सर्वजण तिला माफ कराल, पण मी मात्र माझ्या आयुष्यात तिला कधी कधी स्थान देणार नाही आणि माफ करणारही नाही. हे ऐकून घरातील सर्वजण खुश होतात. अस्मिता म्हणू लागते, अश्विन, उशिरा का होई ना, परंतु तुला शहाणपण आलं, तुला सत्य कळालं. खरंच किती छान झालं ना. कल्पनात ताई अश्विनला सावरत म्हणतात, अश्विन, आता खचायचं नाही आणि डोळ्यातून पाणीही काढायचं नाही. अश्विन म्हणतो, अगं कशाबद्दल? असं म्हणत अश्विन हसतच म्हणतो, दादाने मगाशी शिळ्या ब्रेडपासून बनवलेलं गिलगिलीत सँडविच आणून घातले आणि त्या सँडविचने माझी काही भूक भागली नाही, माझं काही पोट भरलं नाही आणि म्हणूनच मी आता वरण भात खाण्यासाठी इथे आलो आहे. मिळेल का मला? तर आता कल्पनात ताई आणि घरातील सर्वजण खुश होतात. सायली तर आनंदाने म्हणते की हो. आता सर्वजण लगेच अश्विनला जेवायला बसायला सांगतात आणि कल्पनाताई अश्विनला जेवण वाढायला घेतात. आता प्रियाने घरात एवढा गोंधळ माजवलेला असतो तरी सुद्धा सुभेदार कुटुंब पुन्हा एकदा उठून उभं राहिलेलं असतं आणि घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. सर्वजण जेवायला बसतात आणि कल्पनाताई स्वतःच्या हातानेच अश्विनला पहिला घास भरवतात. तर सायली म्हणू लागते, आई, तुम्ही सुद्धा जेवायला बसाना. तर कल्पनाताई म्हणतात, हो बसते. असं म्हणत घरातील सर्वच सण अख्खं कुटुंब प्रियाच्या समोर एकत्र जेवायला बसतं आणि अगदी आनंदाने. आणि हे पाहून मात्र प्रियाला चांगलाच धक्का बसतो. तिच्या चांगला चळफळाट होत असतो. तिला वाटत असतं की निदान किमान अश्विन तरी आपल्याला माफ करेल, परंतु आता अश्विनने सुद्धा तिच्याकडे पाठ फिरवलेली असते. आता मात्र प्रियाला धक्काच बसतो. प्रिया मनाशीच म्हणते की हा काय ट्विस्ट आहे. या बिंडोक अश्विनच्या जीवावरच तर माझं सगळं काही चाललं होतं आणि हा जर आता असा पलटी मारायला लागला तर मग माझं काय होणार, माझं कसं चालणार आहे. मग मी या घरात पाऊल तरी कशी टाकणार. तर अस्मिता म्हणू लागते, चला, तन्वी नावाच्या चिखलातून अश्विनची सुटका झाली. तर अश्विन होकार देतो. इथे मात्र प्रिया रागानेच पुन्हा एकदा मागे वळून अस्मिताकडे पाहते. तर सायली मनाशीच म्हणते, ही तर चिखलाची दलदल आहे, परंतु या चिखलाचं नाव तन्वी नाहीये. तर हे नाव काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. हिचं खरं रूप आता तर समोर आलंच, परंतु हिचं खरं नाव आणि हिचं खरं अस्तित्व सुद्धा लवकरच सगळ्यांसमोर येईल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन आता वकील साहेबांना घेऊन जात असतो आणि म्हणतो, चला, आजचं इयरिंग तरी चांगलं झालं, म्हणजे अगदीच तुम्ही काही काम करत नाहीये अशातला प्रकार नाही, परंतु शिकरेना बाहेर काढायचं कसं हे मात्र बघा. तर वकील साहेब म्हणतात, हो, मी तर शिकरेना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतच आहेत आणि माझ्या प्रयत्नाने यश तर मिळेलच, मला खात्री आहे. पण माझी मुलगी, ती आता बरी आहे ना? तिला ताप येत होता, डॉक्टर घेऊन गेला होता का तुम्ही? तर आता सचिन खोट बोलत म्हणतो, हो, मी स्वतः डॉक्टरांना घेऊन गेलो होतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो डॉक्टर तर दिवसातून 2-2 वेळा व्हिजिट करतायत, त्यामुळे नका तुम्ही काळजी करू. तर वकील साहेब विचारतात, पण आता तिचा ताप कमी आहे ना, ती बरी आहे ना? सचिन म्हणतो, हो, आता तिला अजिबातच ताप नाही, नका काळजी करू. तुमच्या मुलीला काहीही होणार नाही, पण तुम्ही फक्त त्या केसकडे लक्ष द्या आणि काळजी करू नका. शिकरे ज्या दिवशी बाहेर येतील ना, त्याच दिवशी तुमची मुलगी परत घरी जाईल. तर आता वकील साहेब आपल्या मोबाईलवर काहीतरी चॅटिंग करत असतात, ते मेसेज करत असतात आणि त्याचवेळी तिथे आता पोलीस आलेले असतात. ते आता वकील साहेबांना आणि सचिनला विचारतात, काय चाललंय इथे आणि तुम्ही गाडी अशी मध्ये का लावली आहे? सचिन म्हणतो, काही नाही, आम्ही निघतोय. परंतु त्याचवेळी वकील साहेब आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब, या माणसाने माझ्या मुलीला किडनप केला आहे. मी स्वतः पेशाने वकील आहे, परंतु हा माणूस महिप्त शिकेंची केस लढवण्यासाठी मला प्रेशराईज करतोय. माझ्याकडून काम करून घेण्यासाठी माझ्या मुलीला
त्याने किडनपक करून ठेवला आहे. इन्स्पेक्टर साहेब देशमाने वकिलांना विचारतात, या माणसाने तुमच्या मुलीला किडनप केला आहे? तर देशमाने वकील म्हणतात की हो, यानेच माझ्या मुलीला किडनपक करून ठेवला आहे. तर सचिन म्हणतो, देशमाने तुम्हाला सत्य सांगायची काय गरज होती? तुम्हाला तोंड उघडायची काय गरज होती? तर आता देशमाने वकील म्हणतात, हो, मी तुला जेलमध्ये पाठवणारच आहे, कारण आता तर मी तुला सोडणार नाही. तर आता सचिन मोठ्यानेच म्हणतो, मला जेलमध्ये जायचं नाहीये. असं म्हणत आता वकील साहेब म्हणू लागतात, इन्स्पेक्टर साहेब यांना आताच्या आता अरेस्ट करा. परंतु आता इन्स्पेक्टर साहेबही सचिनला मिळालेले असतात. आता सचिनही खूप मोठ्याने हसतो आणि म्हणू लागतो, काय देशमाने अहो, तुम्ही पेशाने वकील आहात ना, मग तुमचं डोकं इतकंही चालत नाही का? अहो, ज्यावेळी इन्स्पेक्टर साहेब गाडीकडे आले तेव्हाच तुम्हाला कळायला होतं. पण आता ही गोष्ट विसरू नका की या सगळ्याचे तुमच्या मुलीवर काय परिणाम होतील. आता ॲडव्होकेट देशमाने हात जोडतात आणि म्हणू लागतात, चुकलं माझं, यापुढे असं माझ्या हातून नाही होणार, प्लीज मला माफ करा. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन आता केस संदर्भात काम करत असतो. सायली येत म्हणते, अहो काय चाललंय, शांता मावशीची केसची खाईल आता परत परत का अशी उघडून घेऊन बसलाय, थोडा वेळ आराम तर करा ना, आणि त्यानंतर या केसवर अभ्यास करा. अर्जुन म्हणतो, हो आलोच, तू तोपर्यंत पुढे हो, मी 15 मिनिटात येईनच. सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता त्याचवेळी अर्जुनला चैतन्याचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, चैतन्याचा फोन, असं म्हणत अर्जुन फोन उचलतो, स्पीकरवर ठेवतो. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य बोल ना. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे आत्ताच आम्ही शांता मावशीच्या घराच्या आजूबाजूला चौकशी केली, आम्ही तिथेच आहोत. त्यातील आम्हाला असं कळालं की संतोष हा शांता मावशीच्या घरावर लक्ष ठेवत होता. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो, म्हणजे त्यातील एकजण असेही म्हणाला की कदाचित शांता मावशीच्या घरावर लक्ष ठेवण्याचे संतोषला पैसे मिळत असावेत. तर सायली म्हणते, म्हणजे नक्कीच प्रिया संतोषला पैसे देत असणार. तर अर्जुन म्हणतो, बरं चैतन्य, त्या संतोषच्या फॅमिलीबद्दल काही तुला कळालंय का? तर चैतन्य म्हणतो, हो, मला कळालं आहे, संतोषची बायको ती त्याच्यापासून वेगळी राहते, पण ती पनवेलमध्येच राहते. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, खरं तर संतोषच्या बायकोला हा चोयामाया करतो हे कळालं होतं आणि म्हणूनच ते त्याच्यापासून वेगळे राहत होते. तर आता अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य तू आता एक काम कर, संतोषच्या बायकोचा जो काही ॲड्रेस मिळालाय तो चेक कर आणि कन्फर्म कर तो खरा आहे की खोटा आहे. आणि इन्स्पेक्टर सावंत तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, येस सर. अर्जुन म्हणतो की आताच्या आता तुम्ही संतोषचे सगळे कॉल रेकॉर्ड चेक करा आणि त्यामध्ये बघा संतोष प्रियासोबत किती वेळ बोलला आहे, म्हणजे आपल्याला सगळा सत्य कळेलच. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. आता अर्जुन सायलीला म्हणतो, एकदा का संतोष हे सगळे डिटेल्स आपल्या हाती लागले आणि एकदा संतोषच्या बायकोचा ॲड्रेस मिळाला की मग मात्र संतोषला बोलत करायला वेळ लागणार नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाला एक फोन आलेला असतो. प्रिया म्हणते, तू असा अचानक व्हिडिओ कॉल कसा काय केलायस? तर ती व्यक्ती प्रियाला म्हणते, अगं मला एका माणसाला आजारी पाडायचं आहे, मला तू ती काढ्याची रेसिपी सांगशील का? तर प्रिया म्हणते, ती तर मी पूर्णांसाठी वापरली होती, मी तो काढा पूर्णा आजींना बनवून घातला होता आणि त्यानंतर म्हातारीला ज्या काही उलट्या व्हायला सुरू झाल्यात ना, आता आहे सगळं काही बोलणं नुपूरने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं, त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो. आता नुपूर सायलीला फोन करते. तर सायली म्हणते, हॅलो नुपूर. म्हणते सायली, आत्ताच आमच्या मीना वहिनीला प्रियाचा फोन आला होता आणि जे काही बोलणं असतं ते सगळं काही आता नुपूर सायलीला सांगते. तर सायली म्हणू लागते, आता जर एकीच दोघी असाल ना तर मग प्रियाला सडो की पडू करून सोडता येईल. तर आता गिरिजा म्हणू लागते, सायली ताई तू अजिबातच काळजी करू नकोस, मी आणि नुपूर उद्या तिथे येतच आहोत. आता बघ त्या प्रियाची काय अवस्था करतो. तर आता नुपूर आणि होणारी गिरिजाची एंट्री.
यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.